नमस्कार, मी डॉक्टर सोनाली सरनोबत. आपण अनेक वेगळ्या आजारांची सध्या माहिती घेत आहोत. तर सध्या या पावसाळ्यामध्ये बऱ्याच जणांना सतावणारा आजार असतो तो म्हणजे कान फुटणे. तर कान फुटणे हे सुद्धा एक लक्षणच आहे. तर का बरं असे कान फुटत असतील? बहुतांशी लहान मुलांच्यामध्ये कान फुटण्याचं प्रमाण जास्त असतं. त्याशिवाय काही मध्यमवयीन लोकांच्यामध्ये सुद्धा हा आजार दिसून येतो. तर कान फुटण्याचं मेन कारण असतं ते म्हणजे घशाचा किंवा नाकाचा आणि कानाचा सतत होणारा संसर्ग. संसर्ग म्हणजे आपण आता तुम्हाला संसर्ग कळणार नाही, पण इन्फेक्शन. तर ह्या इन्फेक्शन्स होतात कशानं? तर ती काही प्रकारच्या जीवाणूंमुळं किंवा विषाणूंमुळं होतात. आणि अति थंडीत गेल्यामुळं, वाऱ्यात गेल्यामुळं, डोक्यावरनं सतत थंड पाण्याची अंघोळ केल्यामुळं किंवा पावसात भिजल्यामुळं ह्या इन्फेक्शनची सुरुवात होऊ शकते. अगदी साधा फ्लू, थंडी, ताप हा जर का सेटल झाला, घशामध्ये जर का कफ झाला, नाक चोंदलं, कान चोंदले, तर घसा आणि कान ह्याच्यामध्ये जी युस्टेशियन ट्यूब केलेली असते ती ब्लॉक होते आणि त्याच्याद्वारे कानामध्ये मध्य कानामध्ये इन्फेक्शन हे जाऊ शकतं. त्याला ओटायटिस मीडिया असं म्हणतात. ओटायटिस मीडिया हे इन्फेक्शन होणं म्हणजे कानामध्ये पू होणं किंवा तिथं घाण साठणं. आणि जेव्हा हे प्रेशर आतलं मध्य कानामधलं जेव्हा प्रेशर जास्त होतं तेव्हा ते टिम्पॅनिक मेम्ब्रेन म्हणजे कानाचा पडदा त्याच्यावरती प्रेशर देऊन तो कान फुटतो आणि हळूहळू पाणी यायला लागतं, घाण यायला लागते, क्वचित रक्त येतं. आणि काही लोक असं करतात की कान फुटला म्हणजे त्याच्यामध्ये तेल घालायचा प्रयत्न करतात. काही जण इयरबड्सने तो साफ करायचा प्रयत्न करतात आणि त्यानं तो प्रॉब्लेम जास्तच वाढतो. तर अशा वेळेला जेव्हा तुमचा कान बंद झालेला आहे किंवा इन्फेक्शन झालेलं आहे त्यावेळेला डॉक्टरनं दाखवणं गरजेचं आहे. काही वेळेला सिव्हिअर सायनोसायटिस म्हणजे मॅक्झिलरी सायनोसायटिस असू देत किंवा फ्रॉन्टल सायनोसायटिस असू देत, तर त्या सायनसमध्ये जो काय कफ साठलेला असतो त्याच्या प्रेशरनं ही युस्टेशियन ट्यूब ब्लॉक होते आणि त्या प्रेशरनं पुन्हा कानामधलं प्रेशरसुद्धा वाढतं आणि इन्फेक्शन ते जास्त वाढायला लागतं. मी तुम्हाला हे सगळं बोलीभाषेत सांगते आहे. पण ही जी गोष्ट आहे, जेव्हा तुमचा घसा दुखायला लागतो, जेव्हा तुमचं इन्फेक्शन होतं, त्या प्रथम स्टेजमध्येच डॉक्टरांना दाखवून त्याचे उपचार करणं खूप गरजेचं आहे. पहिल्यांदा कसं होतं की साधं इन्फेक्शन झालं की आपण अँटीबायोटिक्स घेतो, काही पेन किलर्स घेतो, त्यानं ते इन्फेक्शन आटोक्यात येतं. पण हे जर का वारंवार व्हायला लागलं तर तो रिकरंट त्रास होऊन हे कान फुटण्याची क्रिया सारखी होऊन कानाला ऐकू येणं बंद होऊ शकतं. कानाच्या पडद्याला होल पडतं, भोक पडतं. तर त्याच्यामुळं काय होतं की तुम्हाला ऐकण्याची जी प्रक्रिया आहे ती कमी व्हायला लागते. मग हे थांबवायचं कसं? तर पहिली गोष्ट आहे की प्रतिबंध, म्हणजे तुम्ही त्याला योग्य वेळेला औषधं घेऊन ते बंद करायला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे ती कानामध्ये काडी घालणे किंवा कानामध्ये इयरबड्स घालणे, तेल घालणे हे टाळायला पाहिजे. मोकळ्या हवेत जाताना, विशेषतः टू व्हीलरवरनं जाताना, जेव्हा ज्या लोकांना हा त्रास आहे त्यांनी कानामध्ये स्वच्छ स्टरलाइज कॉटन ठेवणं गरजेचं आहे किंवा कान ओढणीनं किंवा रुमालानं, स्कार्फनं बांधायला पाहिजे. नाकावाटे, तोंडावाटे खूप गार वारा जाईल असं होऊ नये ह्याची काळजी घेतली पाहिजे. हेल्मेट तर घालायलाच पाहिजे टू व्हीलरवरनं जाताना. त्यांना तुमचं नाक, घसा, कान सगळेच प्रोटेक्ट होतात डोळ्यासकट. तर ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि हा त्रास होताना डॉक्टरना दाखवणं, डॉक्टरच्या सल्ल्यानं उपचार घेणं खूप गरजेचं आहे. स्वतःचं डोकं वापरून किंवा कोणतीही गोष्ट ऐकून हे करणं चुकीचं आहे. त्याला कितीतरी होमिओपॅथिक औषधं आहेत. हे रिकरंट ओटायटिस मीडिया जो आहे त्याच्यासाठी होमिओपॅथिक औषधं भरपूर आहेत आणि ती औषधं तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यायला पाहिजे. मी कित्येक वेळेला औषधांची नावं सांगते, पण काही लोक स्वतःवरती त्याचे उपाय करून घेऊन मग होमिओपॅथीला नावं ठेवतात. तसं करू नका, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्या. कारण होमिओपॅथी असू देत किंवा कुठलीही पॅथी असू देत, ती एक दुधारी शस्त्र असते. त्याचे फायदे असतात तसे ते कोणत्या मात्रेत घ्यायचं असतं ते ठरलेलं असतं आणि ते नाही घेतल्यानं तुम्हाला त्रास होऊ शकतो. तर याच्यासाठी वैद्यांचा सल्ला घ्या. आमचा दवाखाना फुलबाग गल्लीत आहे आणि गोवा वेस्टला आहे. दोन्हीचे फोन नंबर मी इथे शेअर करत आहे. सल्ला घ्यायला विसरू नका. धन्यवाद.